पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान राबवण्याबाबत ग्रामसभा घेण्यात आली। यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संतोष गायकवाड यांनी अभियानाची सर्व माहिती सविस्तरपणे ग्रामस्थांसमोर सांगितली। यावेळी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मणराव धनवडे यांनी या अभियानात सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन सहभाग घ्यावा आणि नारायण चिंचोली गावची ओळख अभिमानाने महाराष्ट्रभर पसरवावी यासाठी प्रयत्नशील राहावं असं आवाहन उपस्थित ग्रामस्थांना केलं। त्यावर गावातील नागरिकांनी एकत्र येत हे अभियान 100% यशस्वी करण्याची हमी दिली आहे। ग्रामपंचायत सक्षम करण्याच्या दृष्टीने गावातील नागरिकांनी पहिल्याच दिवशी रोख 52,600 रुपये लोकवर्गणी ग्रामपंचायतीकडे जमा केली। या अभियानात नारी शक्ती अंतर्गत महिलांच्या आरोग्याचं तपासणी शिबिरही घेण्यात आलं। याच अभियानांतर्गत ग्रामपंचायतीचे स्वतंत्र वेबसाईट बनवण्यात येऊन गावची माहिती त्यावर अद्ययावत करण्यात येणार आहे। आजच्या ग्रामसभेत प्लास्टिक बंदीचा ठराव अंमलात आला। त्यानुसार ज्या दुकानदाराकडे प्लास्टिक पिशवी आढळून येईल त्या दुकानदाराला 500 रुपये आणि गावातील ज्या नागरिकाकडे प्लास्टिक पिशवी आढळून येईल त्यांना 100 रुपये दंडाची रक्कम ठरवण्यात आली। ग्रामपंचायत जन्ममृत्यू आणि विवाह नोंदणीकरता आलेल्या कुटुंबाने 5 रोपांची लागवड करणं बंधनकारक आहे। गावातील सार्वजनिक ठिकाणी CCTV बसवण्यात यावेत असाही ठराव करण्यात आला। औषधी वनस्पतीची लागवड करून आयुर्वेदिक बाग तयार करण्यात येणार आहे। स्वच्छता स्वयंसेवक गटही तयार करण्यात आला आहे। लोककला, कीर्तन आणि प्रवचन याद्वारे समाज प्रबोधनही करण्यात येणार आहे। यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय कोळेकर, उपाध्यक्ष महेश माने, उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण, संतोष चव्हाण, नवनाथ कोले, बापू कोळेकर, अमोल वाघमोडे, भारती कोळेकर, शांता बनसोडे, शिवाजी वसेकर, अन्नपूर्णा भडकुंबे, विकी वाघ, बाळू वसेकर अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।